श्रीगोंद्यात वेदराज डेव्हलपर्स प्रकल्पाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न. श्रीगोंदा शहराजवळ वेदराज डेव्हलपर्स या भव्य प्रकल्पाचे भूमिपूजन रामनवमीच्या शुभमुहूर्तावर उत्साहात पार पडले. या प्रकल्पामध्ये 51 व्यावसायिक गाळे व 34 आधुनिक फ्लॅट्सचा समावेश असून परिसराच्या विकासाला चालना देणारा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम मानला जात आहे. विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी बोलताना त्यांनी कष्टकरी छोटे व्यापारी आणि महिला बचत गटांच्या आशीर्वादामुळे विठ्ठलराव वाडगे विविध क्षेत्रांत यशस्वी होत असल्याचे सांगितले. तसेच वेदराज डेव्हलपर्सचा हा प्रकल्प श्रीगोंदा शहराच्या विकासात आणि वैभवात निश्चितच मोलाची भर घालेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहराची वाढ झपाट्याने होत असून अशा प्रकारचे प्रकल्प आधुनिकतेचे प्रतीक ठरत असल्याचेही त्यांनी नमूद केले. युवकांनी व्यवसाय आणि सामाजिक क्षेत्रात पुढे येऊन योगदान द्यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या प्रसंगी माजी आमदार राहुल जगताप, नागवडेसह साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे, परिक्रमा संकुलच्या अध्यक्षा प्रतिभाताई पाचपुते, श्रीगोंदा नगरपालिका नगराध्यक्षा सुनीता खेतमाळीस, उपनगराध्यक्षा अलका अनभुले तसेच सर्व नगरसेवक व मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी प्रकल्पाचे कौतुक करत भविष्यात अशा आणखी विकास कामांची अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमास पदाधिकारी, नागरिक व स्थानिक व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वेदराज डेव्हलपर्स यांच्या वतीनं भूमिपूजन सोहळा रामनवमीच्या मुहूर्तावरती आयोजित केलेला आहे. अशा प्रसंगी उपस्थित असलेले माजी आमदार राहुल जगताप, प्रतिभाताई पाचपुते, आपल्या श्रीगोंदा नगरीच्या नगराध्यक्षा सुनीताताई संतोष खेतमाळीस, उपनगराध्यक्षा अलकाताई अनबुले, राजेंद्रदादा नागवडे, माजी जिल्हा परिषद सदस्य शांतराणा खोपकर, डॉक्टर अभिलाषा पारखे, एमडी शिंदे नगरसेवक, प्रशांत गोरे, चांदणेताई खेतमाळीस, बाळासाहेब सेलार, भाऊसाहेब वाडगे, संस्थापक चेअरमन बुद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट, शुभम वाडगे, संचालक चैतन्य स्टोन क्रेशर, महेश चौधरी, निलेश चौधरी, कन्स्ट्रक्शन श्रीगोंदा आणि उपस्थित सर्व मान्यवर. खर तर आजच्या या भूमिपूजन सोहळ्याला रामनवमीच्या निमित्तानं आणि दिवशी हा भूमिपूजन सोहळा पार पडलेला आहे. भाऊसाहेब सांगत होते की 24 गुंठे जाग्यामध्ये 20 गुंठे जाग्यामध्ये अतिशय भव्य दिव्य अद्यावत असा हे संकुल, म्हणजे व्यापारी संकुल देखील आहे, त्याच्यात फ्लॅट देखील आहेत आणि अतिशय चांगल्या दर्शनी भागामध्ये हे संकुल होत आहे. आणि निश्चितच पूर्वीच्या कालखंडामध्ये श्रीगोंद्याचं तहसील म्हणजे गावाबाहेरची बेस होती आणि आपण ज्या ठिकाणी उभा आहेत ते काही गावातच नव्हतं. त्याच्यामुळे आता हे दर्शनी भाग झाले, याच्यावरून आता आपल्याला परिस्थिती लक्षात येते आणि निश्चितच मला वाटतं जुन्या गावाच्या जवळ नवी इमारत करण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे. त्यामुळे प्रतिभाताईंनी आपल्याला जे सांगितलं की चांगल्या पद्धतीचं कन्स्ट्रक्शन करून अतिशय देखणी जे सुनियोजित आपण हे कॉम्प्लेक्स करायचं ठरवलेलं आहे ते सर्व सुविधा युक्त असलं पाहिजे. सर्व लोकांना या कॉम्प्लेक्स मध्ये आल्याच्या नंतर जे आपण व्यापारी गाळे काढायचे ठरवले त्याच्यामध्ये ब्रँडेड जे लोकांना अहिल्यानगर आणि पुणेमध्ये जे मिळतं ते श्रीगोंद्याला मिळालं पाहिजे आणि त्या ब्रँडेड जे लोक आहेत ते तुमच्या गाळा घेतला पाहिजे आणि त्यांनी तुमचा गाळा घेतला की ते किती पैसे देतील ते तुम्हाला त्यांनाच माहित असलं पाहिजे. त्यामुळे मी हे यासाठी सांगतोय की तुम्ही चांगलं बांधलं आणि ब्रँडेड लोक आले तर चांगले पैसे मिळतील आणि म्हणून साठी ही एक वास्तू अतिशय श्रीगोंद्याच्या वैभवामध्ये भर पाडणारी आहे. आणि निश्चितच वाडगे भाऊसाहेबांच्या माध्यमातून ग्रामसेवक असताना खर तर या लोकाभिमुख काम करण्याची भावना आणि सातत्यानं कृती त्याच्यामध्ये असते. फोन केला की कधीही ते अक्कलकोटला किंवा पंढरपूरच्या मार्गावरती असतात. त्यामुळं तुम्हाला
सर्व देवदेवतांचा आशीर्वाद आहे. आणि विशेष करून हा आशीर्वाद यासाठी आहे, बचत गटाच्या माध्यमातून देखील आपण मोठं काम करतात आणि पतपेढीच्या माध्यमातून ज्यांना कोणी कर्ज देत नाही त्यांना कर्ज देण्याची भूमिका देखील आपण पार पाडतात. तो खऱ्या अर्थाने आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्या कारणानं आपल्याला दिवसेंदिवस आपल्या प्रगतीमध्ये वाढ झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. आणि आता तुम्हाला जास्त कार्य करायची आवश्यकता नाही, कारण तुम्ही भाऊसाहेब होते, आता शुभम जोरात आहे आणि शिक्षण पण जोरात घेतलंय. त्याच्यामुळे आता शुभमने कार्यभार हाती घेतलाय. कर्तव्य तुला देखील आता जबाबदारीने पार पाडायचे आहेत. आणि म्हणून श्रीगोंद्याकरांना खरं तर ही एक अद्ययावत बिल्डिंग यासाठी मिळणारे आणि सगळे ऑफिसेस या बाजूला, सगळ्या लोकांचा ओढा देखील याच बाजूला आहे. त्यामुळं आपण आज लॉन्च केलंय, लवकर बुकिंग सुद्धा होईल. त्याच्या 50% झाली. मला भविष्य कळतं म्हणून सांगू टाका. कारण एकंदरीतच जो कोरा आणि रोख असतो त्याच्यावरच आपल्या याचं सगळं 50% बुकिंग झालेली, त्याच्यामुळे काही अडचण नाही. त्यामुळं तुमचा खर्च अगोदरच निघलाय. त्याच्यामुळे चांगली बिल्डिंग बांधा आणि रामनवमीच्या प्रभू रामचंद्राच्या रामनवमीच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं आपण भूमिपूजन करतोय. निश्चित स्वरूपामध्ये ही एकदम इमारत श्रीगोंदेकरांच्या वैभवात भर पडणारी असावी अशा पद्धतीच्या आशा आणि आकांक्षा व्यक्त करत असताना तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो. आपणा सर्वांना मी रामनवमीच्या मनपूर्वक अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझं बोलणं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकक्रांती न्यूज करिता व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर मचे, श्रीगोंदा.